आठवड्यातला एक तर दिवस असतो की शिवांशला काहीतरी डब्याला वेगळं द्यायचं असतं. आणि आज मी शिवांशसाठी रव्याचा ढोकळा केला होता. आता लहान मुलांसाठी हा खरंच ना ढोकळा एवढा हेल्दी आहे ना. ह्याच्यासाठी करताना थोडंसं वरून लाल तिखट मी टाकत असते, त्यामुळे ढोकळ्याला ना चव छान येते. ह्याची रेसिपी तुमच्याबरोबर लवकरच मी शेअर करणार आहे. शिवांशला शाळेत जाण्यासाठी मी आवरून घेतलं. त्याला मी ढोकळा खायला दिला तर त्याने पूर्ण ढोकळा तोंडात घालून बसला होता बाबा. तर हा त्याला म्हटलं कसा लागतोय, तर मला मम्मी छान छान लागत होता. त्याला शाळेमध्ये सोडून घरी आले. आता घरी बराच सारा पसारा पडला होता, मग तो आवरायला घेतला. आता खूप दिवस झाले मशनीवरनं फडकं काय फिरवलं नव्हतं. चला म्हटलं पुसूया, कारण शिवांश माझा ह्याच्यावरती पाणी वगैरे सांडून सगळं ठेवतो. लागलीच म्हटलं टी व्ही पण पुसून घेऊया, कारण ह्याच्यावरती पण बराचसा धुळा झाला होता. आणि खूप दिवस झाले हे माझ्या मागं लागले होते की कासांडी घासून ठेव, ह्याच्यामध्ये पाणी भरत जा, पण मला ना काही वेळच भेटत नव्हता. आणि मीच ह्यांच्यापासून रोज संध्याकाळची वेळ बसायची की माझा हातपाय भडकं मारते ते. चला म्हटलं आज घासूनच ठेवूया, कारण ह्या भांड्यामधलं पाणी पिलेलं चांगलं असतं. आणि मला ना भरपूर प्रमाणात उष्णतेचा त्रास आहे. गरमी सुरू झाली ना का इतकं हातपाय माझं भडकं मारतात ना, काय विचारूच नका. चला मस्त विकणारीला पितांबरीने घासून वगैरे घेतली, लागणे साबणाने पण घासून घेतली. हिला ना मी आता भरून फक्त ठेवणार आहे. आणि जर पाणी काय आता यूज करणार नाही, कारण रात्री ना मी फिल्टर भरून ठेवला आणि त्याचं सकाळी पाणी ना एकदम मातकट लागत होतं. त्यामुळे म्हटलं आज दोन्ही पण भांडी भरून ठेवायची, परत 2 दिवसांनी जरा यूज करायचं पिण्यासाठी. 4 वाजता आम्ही जरा बाहेर आलो होतो, कारण मला थोडी खरेदी करायची होती शिवांसाठी. आता उद्या शिवजयंती, आता व्हिडिओ टाकायचे जास्त जरा उशीर झाला आहे. मला शिवांशचा शिवाजी महाराजांचा लुक करायचा होता, पण मला ड्रेस काय कुठं भेटला नाही. मी बरेच ठिकाणी ना विचारलं, पण भाड्याने कुठं मला ड्रेस काय भेटला नाही. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने जरा लुक करूया. त्याच्यासाठी मला रुद्राक्षाची माळ घ्यायची होती, पण ती पण काही मला अशी बऱ्यापैकी भेटत नव्हती. जरा बऱ्याच ठिकाणी जरा मी शोधली, तेव्हा मला कुठे एक भेटली होती माळी. आता लागलीच म्हटलं ना, हा शिवाजी महाराजांचा झेंडा पण घेऊन ठेवूया आपलं, कारण मॅडमने सांगूनच ठेवलं होतं की भगवा कलरचा झेंडा पण घेऊन या म्हणून. थोडीफार बहुते आणखीन काही घेण्यासारखं आहे का, पण जाऊ दे म्हटलं, आपल्या काही उपयोगाचं नाही. आणि घरी आली, मला काय माहिती अचानकच ना एकदम असं चक्कर आल्यासारखं होत होतं. काय करायची इच्छा पण होत नव्हती. सकाळचं चाकवताचं कालवण होतं, मग तेच मी गरम करायला घेतलं. आणि मग मेथीची भाजी मी निवडायला घेतली, कारण भाजी पण खराब होत होती. त्यामुळे म्हटलं काय खराब व्हायला नको, आपलं केलेली बरी. आणि मग अचानक असं 9 वाजता मी मेडिकलमध्ये जायला निघाले, कारण एकदम असं डोकं गरगरत होतं. परत असं उलटीगत पण व्हायला लागलं होतं, कारण जास्त प्रमाणात मला पित्त झालं होतं. गावाला असताना जास्त वेळ म्हणजे टायमिंगच्या बाहेर झोपत होते, त्यामुळे ना मला एकदम पित्त जोरात झालेलं. मग काही येऊन गोळी वगैरे खाली.